आजच्या युगात देखील किरण नाट्टी या कोविडमध्ये जे त्यांनी काम केलं हे सर्वश्रुत आहे आणि म्हणून त्याला पुरस्कार मिळाला. खरं म्हणजे कोविडमध्ये आपले देखील परके झाले होते, परंतु अशा परिस्थितीत किरणने इतर जे काही आईवडील आहेत त्यांचा जो काही त्यांना हॉस्पिटलाइज करणं, त्यांना औषधं देणं, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना मदत करणं हे तुम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांचा मृत्यू झाला कोरोनामुळे. त्यांच्या अस्थी गोळा करणं, स्मशानात जाऊन आणि त्याचं विसर्जन करणं, असा त्याचा सगळा विधी पार पाडणं स्वतःच्या मुलासारखं हे कमी लोक करतात. त्यातला हा किरण नाट्टी आहे. त्याबद्दल मी त्याचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. आणि श्रावण बाळाची स्टोरी आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आपल्या वृद्ध मातापित्यांना कावडीमध्ये बसवून त्यांनी काशीचं दर्शन, देवदर्शन केलं होतं. परंतु आजच्या आधुनिक युगात देखील किरण नाट्टीसारखे श्रावण बाळ आहेत, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो.